नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहात ते तुमच्या स्क्रीनसमोर आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण काय पाहणार आहोत. एक मिनिट, मी पेन्सिल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. एक मिनिट, ठीक आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, की सगळ्या गोष्टी आपण कवर केलेल्या आहेत. याच्यामध्ये जे तुमचे डाऊट आहेत ते सगळे यामध्ये कवर केले. आणि याच्यामध्ये तिसरा पॉईंट आहे की जो महाट्रान्सफरचा 100पैकी जो कॅटेगरी वाईज काय कट ऑफ लागेल तो कट ऑफ पण आपण बघणार आहोत. पण सर्वप्रथम ज्या मुलांच्या ज्या क्वेरीज होत्या की नॉर्मलायझेशन कसं होतं किंवा नॉर्मलायझेशनची पद्धत कशी असते सर, ते आम्हाला माहीत नाही. मग ते का केलं जातं किंवा ते कसं असतं, काय असतं नॉर्मलायझेशन, ते आपण बघणार आहोत सुरुवातीला. तो पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असणार आहे की 100पैकी गुण ते 150पैकी गुण 100मध्ये कसं ते कन्वर्ट केलं जाईल. तिसरा आहे की ते झाल्यानंतर महाट्रान्सको LDCचे जे 100पैकी कॅटेगरी वाईज किती कट ऑफ लागेल 100पैकी. जो ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये 150पैकी मी कट ऑफ सांगितलेला आहे. पण आता आपण कन्वर्ट करून 100पैकी किती कट ऑफ लागेल, आणि तुमचा कट ऑफ लागताना पण 100पैकीच लागणार आहे. तर पुढचा बघा आहे की कोणती शिफ्ट सर्वात अवघड होती, त्याच्यावरती चर्चा होईल. आणि तुम्ही आता पुढे काय केलं पाहिजे हे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, सुरुवात करूया की नॉर्मलायझेशन म्हणजे काय. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून त्याच्यात कट ऑफ पण डिस्कस केले. नॉर्मलायझेशन म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. बघा, नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं. तर बघा, नॉर्मलायझेशन ही काय एक प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे की दोन्ही शिफ्टची काय करतात ती डिफिकल्टी लेवल वेगळे असल्यामुळे. बघा, दोन्ही शिफ्ट सेम नसतात आहे ना. पेपर बनवताना एक अवघड एक सोप्पा असू शकतो किंवा एक मॉडरेट एक सोप्पा डिफिकल्ट असू शकतो. बघा, सर्वांच्या मार्क्सला समतोल आणण्यासाठी गणिती फॉर्म्युला वापरला जातो. उदाहरणार्थ काय बघा, जर शिफ्ट 1 थोडे अवघड असेल आणि शिफ्ट 2 सोपे असेल. बघा, एक अवघड आणि दुसरी सोपे असेल तर काय करतात, तर शिफ्ट 1च्या विद्यार्थ्यांचे मार्क्स थोडे वाढवले जातात. बघा, काय करतात, अवघड असल्यामुळे वाढवले जातात. आणि दुसऱ्याचे काय केले जातात, दुसऱ्याचे थोडे कमी केले जातात. कमी होऊ शकतात किंवा केले जातात. हे कशाने करतात, तर हे करण्यासाठी मीन किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन वापरतात. आता हे स्टँडर्ड डेव्हिएशन कसं केलं जातं, काय केलं जातं, त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. आपल्याला त्याच्या एवढं खोलात जायचं नाही आहे ना. आपल्याला फक्त समजून घ्यायचं की नॉर्मलायझेशन का होतं. तर दोन्ही शिफ्ट काय असतात रे, दोन्ही शिफ्टमध्ये व्हेरिएशन असतं. व्हेरिएशन असतं, त्यामुळे ते गणिती फॉर्म्युल्याने केलं जातं. तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. तर पुढे लगेच आपण बघूयात की कन्वर्जन कसं केलं जातं. हे नीट बघा तुम्ही की तुमचं 150पैकी कन्वर्जन कसं करतील 100मध्ये. आपण थोडासा कलर चेंज करू म्हणजे तुम्हाला समजेल. बघा 150पैकी काय कसं करतील. बघा 150 मार्क आहेत. 100 मार्क्समध्ये कन्वर्जन कसं करतात. नॉर्मलायझेशन झाल्यावर ते मार्क्स अजूनही 150पैकीच असतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, समजा एखाद्याला 100 मार्क पडतात. एखाद्याला किती मार्क पडतात, 150पैकी सांगतो. एखाद्याला 150पैकी 100 मार्क पडतात आणि त्याचे नॉर्मलाइज होऊन मार्क झाले 112. त्याची नॉर्मलायझेशन होऊन, तरीही नॉर्मलायझेशन होऊन ते तेवढेच असतात, वाढले तरी तेवढेच असतात. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची मार्क वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात. जर तुमची शिफ्ट ही जर थोडी अवघड असेल, म्हणजे 2 शिफ्ट ज्या झाल्या ना त्याच्यामध्ये जर कम्पेअर केलं आणि जी तुमची शिफ्ट जर थोडी अवघड असेल तर तुमचे मार्क वाढू शकतात. तर बघा, त्यांना काय केलं जातं. बघा, 100मध्ये कन्वर्ट करण्यासाठी साधा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, तर बघा, नॉर्मलाइज मार्क म्हणजे तुमचे जे आता इथं उदाहरण पण दिलं आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल. मग साधा फॉर्म्युला काय, जे नॉर्मलाइज मार्क आहेत तुमचे, म्हणजे जे नॉर्मलाइज होऊन मार्क आलेत छेद 150 आहे ना. म्हणजे कितीपैकी नॉर्मलाइज होऊन आल्यात, तर 150पैकी नॉर्मलाइज होऊन आल्यात. आणि कितीमध्ये कन्वर्ट करायच्या, तर into 100मध्ये कन्वर्ट करायच्यात, म्हणून 100. तर इथं दिलं आहे बघा, उदाहरणार्थ दिले तुम्हाला, एक उदाहरण दिलं आहे त्याच्यावरून तुम्हाला समजेल. बघा, जर नॉर्मलाइज मार्क जर तुमचे 112 असतील. बघा, इथे लिहितो मी 112 छेद काय करायचं तुम्हाला, कितीपैकी नॉर्मलाइज झाले तर 150पैकी असतील तर बघा इथे करून दिलं आहे बघा. आणि इंटू कितीमध्ये कन्वर्ट करायचं, 100मध्ये कन्वर्ट करायचं. जर याला आपण सोडवलं तर किती येतं, 74.67 मार्क्स येतात. कितीपैकी, 100पैकी. 74.67 कितीपैकी, 100पैकी. जर तुम्हाला मित्रांनो समजलं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करून घ्या, जेणेकरून आपले असेच व्हिडिओ तुमच्यासाठी येऊन जातील. पण सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि एक लाईक तुमचं फक्त देऊन जावा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय.
बघा आता मेन स्लाईडवरती येऊयात, जेणेकरून ज्याची तुम्हाला जास्त क्युरियोसिटी असते की कट ऑफ किती जाईल. आता शेवटपर्यंत बघा व्यवस्थित की किती जागा आहेत, किती कट ऑफ जाईल, त्या पद्धतीनं आपण कट ऑफ डिसाईड केलेला आहे इथं की एवढा. आणि हा कट ऑफ मित्रांनो, हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे बरं का, एक्सपेक्टेड. मी चुकूही शकतो असं काही नाही आहे, फक्त मी थोडंसं माझ्या एक्सपिरियन्सवरती, माझा जेवढा 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक्झाम देण्याचा, जेवढ्या मी एक्झाम वगैरे दिल्यात त्याच्यानुसार मी IBPSच्या जवळपास म्हणजे भरपूर एक्झाम दिल्या, एक 25 ते 26 एक्झाम दिल्या टोटल आहे ना IBPSच्या. त्यांचा फॉर्म्युला कसा असतो ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि त्याच्यानुसार त्या एक्सपिरियन्सवरती मी काय करतो आहे ह्या तुम्हाला कट ऑफ सांगतो आहे. हा चुकूही शकतो किंवा थोडा कमीही असू शकतो, थोडा जास्तही असू शकतो, त्याच्यामध्ये काय हे नाही आहे, फक्त एक अंदाज असतो किंवा एक एक्सपेक्टेशन असतात, त्याच्यानुसार आपण काढत असतो. तर बघा 100पैकी किती लागेल बघा, ओपन किंवा जनरलचा कट ऑफ. आता टोटल वॅकन्सी किती होत्या, 58 होत्या, तर त्याचा कट ऑफ बघा 70 ते 65 दरम्यान राहील असं माझं स्ट्रॉंग मत आहे, असं माझं काय स्ट्रॉंग मत आहे. तुम्ही काही म्हणा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला किती कट ऑफ वाटतोय तेही तुम्ही सांगू शकता. बघा ओपनचा किंवा जनरलचा, कारण डिफिकल्टी लेवल होती पेपरची, बघा ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, ह्याच्यामध्ये काय खूप डिफरन्स आहे. शिफ्ट 1 कशी आली हे आपल्याला माहीत नाही. बघा शिफ्ट 1 शिफ्ट 2वाल्या मुलांना माहीत नाही की शिफ्ट 1 कशी आली आणि शिफ्ट 2 कशी आली ही 1वाल्यांना माहीत नाही. त्यामुळं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी पुढच्या स्लाईडवर सांगतो की कोणते कोणते क्वेश्चन त्यांनी जे की आउट ऑफ सिलेबस होते आहे ना, अशा आपण थोडंसं ॲनालिसिस करू. बघा OBCचा कट ऑफ आहे, OBCची वॅकन्सी किती होत्या, 45 वॅकन्सी आहेत. त्याचा कट ऑफ स्ट्रॉंगली माझं मत आहे की 60 ते 65च्या दरम्यानच राहणार OBCचा कट ऑफ. पुढं आहे बघा SC 34 वॅकन्सी आहेत, त्याचा कट ऑफ स्ट्रॉंगली मी सांगतो की 50 ते 55च्या दरम्यानच राहिला पाहिजे. ST बघा STचे 29 वॅकन्सी आहेत, त्याचा कट ऑफ 46 ते 50च्या दरम्यान राहिला पाहिजे, हे मी स्ट्रॉंगली सांगू शकतो. EWSमध्ये 22 वॅकन्सी आहेत, त्याचाही कट ऑफ 46 ते 50मध्ये राहण्याची शक्यता आहे. SEBC 29 वॅकन्सी आहेत, त्याचा कट ऑफ 46 ते 48च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आणि VJA 22 वॅकन्सी आहेत, त्याचा कट ऑफ 45 ते 50च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर बघा हा होता कट ऑफ की 100पैकी किती कट ऑफ लागेल. हा कट ऑफ काय होता मित्रांनो, हा कट ऑफ 100पैकी कट ऑफ होता है ना, 100पैकी कट ऑफ होता. आता थोडीशी डिफिकल्टी लेवल किंवा हे आपण थोडंसं काय करूयात नेक्स्ट स्लाईडमध्ये डिस्कस करूयात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा कोणती शिफ्ट होती जास्त अवघड हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे ना, तुम्ही कमेंट करून सांगा. बघा शिफ्ट 1 सुरुवातीला टेन्शन जर असेल तर इमोजी तुम्ही हे पाठवा. 2मध्ये गुंतागुंतीत वाटलं तर हा इमोजी, दोन्ही सारखेच वाटले तर हा इमोजी पाठवा कमेंटमध्ये, आणि आउट ऑफ सिलेबस वाटलं तर हा इमोजी पाठवा तुम्ही. तर याच्याबद्दल आता थोडीसं आपण जर चर्चा केली तर बघा याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, शिफ्ट 1 आता दोन्ही शिफ्टमध्ये कोणता अवघड गेला किंवा कोणाला अवघड गेला, प्रत्येकाला वाटतं की माझी शिफ्ट अवघड होती. बघा प्रत्येकाला काय वाटतं, प्रत्येकाला वाटतं की माझी शिफ्ट काय होती, अवघड होती. त्यामुळे आपण शिफ्ट कोणती हे डिसाईड करू शकत नाही आहे ना कुणाची. ज्यावेळेस मी सेंटरवरती होतो 1 ऑगस्टला, त्यावेळेस म्हणजे फर्स्ट शिफ्ट होती. फर्स्ट शिफ्टच्या मुलं ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस मी त्यांना रिव्ह्यू विचारला होता, तर त्यांचं म्हणणं होतं की सर मॉडरेट पेपर होता. काय होता, मॉडरेट. दुसऱ्या शिफ्टचं मी तिथं नव्हतो, दुसऱ्या शिफ्टला मी तिथं नव्हतो, पण व्हॉट्सअपवरून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून किंवा कमेंटमधून आपल्याला त्याचे पेपर वगैरे म्हणजे पेपर आला किंवा त्याचे क्वेश्चन आले त्याच्यानुसार आपण ॲनालिसिस करून ते टाकलं पण आहे. मग त्यामुळे दोन्ही शिफ्ट थोडंसं आपल्याला डिफिकल्ट आहे की कुठली अवघड गेली कुठली सोपी गेली हे सांगण्यासाठी. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती शिफ्ट अवघड वाटली किंवा कोणती सोपी वाटली, त्याच्यानुसार तुम्ही सांगू शकता. आता दुसरा भाग म्हणजे तुम्ही आता इथून पुढं काय केलं पाहिजे. बघा इथून पुढं तुम्ही काय केलं पाहिजे, जास्त कट ऑफ न करता तुम्ही पुढची ज्या एक्झाम असेल त्या एक्झामवरती तुम्ही भर दिला पाहिजे. दुसरी गोष्ट ज्या आता IBPSची जी एक्झाम आलेली आहे क्लर्क वगैरे आहे ना, त्याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण त्याला जो आता तुम्ही महाट्रान्सकोला दिला आहे पेपर तोच सिलेबस आहे, फक्त प्रोफेशनल नॉलेज सोडून आहे ना. रिजनिंग आहे त्याच्यामध्ये, क्वांट आहे त्याच्यामध्ये आणि इंग्लिश आहे. त्याला व्हायची गरज नाही, आपलं चॅनल त्याच्यासाठीच आहे. या 3 सब्जेक्टला व्हायची गरज नाही, आपलं चॅनल काय आहे त्याच्यासाठीच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन मित्रांनो.
थँक्यू.